श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 32 मराठी रूपांतर। श्री विक्रम राजाची मशानावरती चित्तेवर असताना मच्छिंद्रनाथाने त्यांना जिवंत कसे केले या अध्यायामध्ये पाहू। ओम श्री गणेशाय नमः। ओम गुरुदेव दत्त। ओम नवनाथाय नमः। गोरक्ष व मच्छिंद्रनाथ गिरनार पर्वतावर गेले, दत्तात्रयांची भेट घेतली, त्याची आज्ञा घेऊन पुढे यात्रेसाठी काशी क्षेत्री गेले। काशी क्षेत्रीचा राजा त्रिविक्रम मरण पावला होता। त्याच्या मृत्यूमुळे प्रजा फार दुःखी झाली। त्याच्यासारखा उदार, न्यायी, सत्यप्रिय, जनहिताची काळजी घेणारा राजा होणार नाही म्हणून प्रजाजन विलाप करीत होते। प्रजेचे दुःख गोरक्षाला पाहावेना त्याने राजाला जिवंत करण्याचे ठरवले। परंतु मच्छिंद्राने सांगितले की राजा ब्रह्मचैतन्य रूप झाला, तो पुन्हा या देहात प्रवेश करणार नाही असे म्हणून ते गंगा किनाऱ्यावर शिव मंदिरात गेले। जवळच मशान होते। तेवढ्यात त्यांना राजा त्रिविक्रमाची शिवयात्रा येताना दिसली। 10 संस्कारासाठी लोक त्यांना घेऊन येत होते। ते पाहून मच्छिंद्राला एक युक्ती सुचली। त्याने गोरक्षाला सांगितले की मी राजाच्या देहात प्रवेश करतो, 12 वर्ष त्या देहात वावरेन, तोपर्यंत तू माझ्या देहाचे रक्षण कर। 12 वर्षानंतर मी राजाचा देह सोडून मच्छिंद्राच्या देहात प्रवेश करेन। गोरक्षाला आनंद झाला। त्याने मच्छिंद्राचे म्हणणे मान्य केले। मच्छिंद्राने आपला देह निचेष्ट केला व स्मशानात दाह संस्कारासाठी आणलेल्या राजा त्रिविक्रमाच्या देहात प्रवेश केला। राजा उठून बसला। ते पाहून प्रजेला आनंद झाला। त्यांनी राजाला आनंदाने मिरवीत राजधानीत नेले। इकडे मच्छिंद्रांच्या देहाचे रक्षण कसे करावे याची गोरक्षाला चिंता पडली। तेवढ्यात मंदिराची पुजारीण आली। तिला विश्वासात घेऊन गोरक्षाने तिच्या मदतीने मंदिरातील भुयारात मच्छिंद्राचा देह नेऊन ठेवला व प्रवेशद्वारावर मोठा दगड ठेवून भुयाराचे दरवाजे बंद केले। बाहेरून कोणाला सहजासहजी कल्पना येणार नाही अशा पद्धतीने व्यवस्था केली। इकडे राजवाड्यात राजाच्या शहरात असलेल्या मच्छिंद्राने अंतर्ज्ञानाने राजाच्या सर्व गुप्त खाजगी गोष्टी आत्मसात केल्या। कोणालाही तो राजा नाही याची शंका आली नाही। महाराणी रेवतीलाही काही बदल जाणवला नाही। राजा त्रिविक्रम रोज शिवदर्शनासाठी शिव मंदिरात येत असे। मच्छिंद्रही त्याच्या देहात वावरत होता। तोही येऊ लागला शिव मंदिरात। मच्छिंद्राने गुप्त भाषेत गोरक्षाला देह कोठे म्हणून विचारले। गोरक्षाने भुयाराकडे पाहिले। राजाच्या शहरातील मच्छिंद्राने सेवकांना आज्ञा केली की माझ्या एकांत भंग करू नये। साधू महाराजांबरोबर मी योगाची चर्चा करायची आहे असे म्हणून सेवकांना बाहेर पाठवून मच्छिंद्र गोरक्षाबरोबर भुयारात गेला। आपला देह सुरक्षित आहे की पाहून त्याला समाधान वाटले। 3 महिने तेथे राहून गोरक्ष मच्छिंद्रनाथांची आज्ञा घेऊन तीर्थयात्रेसाठी निघून गेला। महाराणी रेवतीला त्रिविक्रम राजापासून पुत्र संतान झाले नाही म्हणून मच्छिंद्राने राजाच्या देहात प्रवेश केल्यावर तिला पुत्र झाला। त्याचे नाव धर्मनाथ ठेवले। तो 5 वर्षाचा झाला। एकदा राणी रेवती पुत्राला घेऊन शिवमंदिरात दर्शनासाठी गेली। शिवाच्या पिंडीजवळ नतमस्तक होऊन ती म्हणाली, भगवान शंकरा, आपण मला सर्व काही दिले, मी समाधानी आहे। आता फक्त एकच इच्छा पूर्ण करा। सुहासिनी असताना मृत्यू येऊ दे। राणीचे हे शब्द ऐकताच तिथे गाभाऱ्यात असलेली गुरवी हसली। ते पाहून राणीने तिला हसण्याचे कारण कळवळले विचारले। गुरुवीने राणीकडून अभय मागितले व सर्व हकीकत सांगून भुयारातील मच्छिंद्राचा देह दाखविला। रेवती राणीला आपल्या पतिव्रत भंगाचे दुःख झाले। पुत्राच्या वत्सलाने मन कळवळले। सर्व प्रकाराने ती सुन्न झाली। गुरुविनीला विश्वासात घेऊन तिने सर्व माहिती काढली। उदासपणाने पुन्हा राजवाड्यात गेली। राणीला झोप लागेना।
भूक तहान हरपली, ती अखंड विचार करू लागली. म्हणून 7 वर्षाचे मच्छिंद्र राजाच्या देहातून बाहेर पडून स्वतःच्या देहात प्रवेश करतील आणि आपण पुन्हा विधवा होऊ. ती मध्यरात्री विश्वासातल्या सेवकांना घेऊन शिव मंदिरात आली. गुरुविनीच्या मदतीने मच्छिंद्राचा देह सेवकाकडून बाहेर काढला. त्याचे तुकडे तुकडे करून अरण्यात फेकून दिले. गुरुविनीला कोणाला काही न सांगण्याची शपथ घातली. कोणाला काही कळले नाही. इतक्या गुप्तपणे हे कार्य उरकले. परंतु पार्वती माता हे सर्व प्रकार पाहत होती. तिने तत्काळ भगवान शंकराला सर्व वृत्त निवेदन केले. श्री शंकरांनी पार्वतीला सांगितले की सर्व यक्षिणींना येथे बोलावून घे व त्यांना मच्छिंद्राच्या देहाचे तुकडे गोळा करून येथे आणून द्यायला सांग. पार्वतीने चामुंडेला आज्ञा केली. तिने तिच्या अधिकाराखाली असलेल्या सर्व राक्षसींकडून मच्छिंद्राच्या देहाचे तुकडे गोळा करून वीरभद्राकडे दिले व म्हटले, या मच्छिंद्राने आम्हाला नग्न करून आमची फजिती केली होती. त्याप्रमाणे वीरभद्र अष्टभैरव यांनीही दुर्दशा केली होती. मारुतीलाही याने त्रास दिला. आता असा शत्रू आपल्या हाती सापडला आहे. परंतु त्याचा महाप्रतापी शिष्य गोरक्षनाथ आपल्या गुरुचे शरीर नेण्यासाठी येईल. म्हणून सर्वजण सावध राहा. इकडे राजाच्या देहातील मच्छिंद्र रोज शिवालयात येईल. भुयाराचे बंद दार पाहून आपले शरीर सुरक्षित आहे अशा कल्पनेने समाधानाने जाईल. 12 वर्षाची मुदत संपली. गोरक्ष तीर्थयात्रेला गेला होता. तोही सावध झाला. ओम श्री गुरुदेव दत्त. पुढील कथा अध्याय 29 मध्ये पाहू. ओम श्री गुरुदेव दत्त.